आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज़, आपका अपना हिंदी न्यूज़ चैनल। ठाणे के जय भवानी नगर में जय भवानी नगर शिवसेना शाखा द्वारा महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के मार्गदर्शन में पूर्व नगर सेवक एकनाथ भोईर एवं पूर्व नगर सेविका एकता एकनाथ भोईर के नेतृत्व में प्रभाग के छोटा शिशु से लेकर 15वीं तक के 5000 से अधिक विद्यार्थियों को नोटबुक वितरण किया गया। बता दें, ठाणे में यह पहला विक्रम किया गया। साथ ही यह कार्यक्रम धर्मवीर आनंद दिघे के संकल्पना से 36 वर्ष पहले शुरू किया गया था और लगातार 36 वर्षों से निरंतर पूर्व नगर सेवक एकनाथ भोईर द्वारा अखंडित रूप से चलाया जा रहा है। इस कार्यक्रम की शुरुआत शिवसेना सचिव राम रेपाले ने शिव छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को माल्यार्पण कर एवं दीप प्रज्वलन कर शुरू किया। कार्यक्रम में पूर्व विधायक शिवसेना उपनेता रविंद्र फाटक भी उपस्थित रहे, सभी को संबोधित किया और कार्यक्रम की शुभेच्छा भी दी। प्रभाग के विद्यार्थियों को प्रोत्साहन हेतु 10वीं और 12वीं के विद्यार्थियों का विशेष सत्कार सम्मान किया गया तथा विद्यार्थियों को नोटबुक वितरण किया गया। कार्यक्रम में पूर्व नगर सेविका एकता एकनाथ भोईर, पोपरी पचपखाड़ी विधानसभा अधिकारी युवा सेना के यज्ञेश भोईर, पूर्व सभापति दशरथ यादव समेत सभी उप विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उप शाखा प्रमुख तथा सभी पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित रहे। सभी के अथक परिश्रम से यह भव्य कार्यक्रम सफल रहा। बता दें, धर्मवीर आनंद दिघे के संकल्पना से शुरू किए गए हर कार्यक्रम को पूर्व नगर सेवक एकनाथ भोईर द्वारा निरंतर शुरू रखा गया है। कार्यक्रम में मुरबाड से भी पदाधिकारी उपस्थित रहे। बड़ी ही सरल तरीके एवं बड़ी ही धूमधाम से कार्यक्रम संपन्न रहा। बता दें, प्रभाग के हर लोगों का प्रोत्साहन पूर्व नगर सेवक एकनाथ भोईर द्वारा हमेशा से किया जाता है। दरवर्षी वया वाटप आणि गुणगौरव सत्कार मुलांचा होत असतो। मला वाटतं गेली 36 वर्ष हा कार्यक्रम त्यांनी चालू ठेवला आहे। ह्या कार्यक्रमाची सुरुवात आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने चालू झाली होती, त्यांच्या हस्ते चालू झाली होती आणि ती प्रथा कायमस्वरूपी एकनाथ भोईर यांनी चालू ठेवल्याबद्दल त्यांचं मनापासून मी दोघांचं अभिनंदन करतो। त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठाणे शहरामध्ये काम करत असताना ह्या कार्यक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली होतच असतो, पण जास्तीत जास्त मला वाटतं या विभागामध्ये कार्यक्रम होत असताना दरवर्षी या 5000 विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला। मोठं काम ते करतात या विभागामधून। त्यांचं करत असताना शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व लोक काम करत असताना प्रत्येक विभागामध्ये असे कार्यक्रम राबवले जातात आणि त्याचं खरंच श्रेय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांना मिळतं आहे आणि त्याच्या माध्यमातून शिवसेना प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक ठाणे शहरामध्ये काम करत असताना मला वाटतं याचा एक आनंद सर्व विद्यार्थ्यांना मिळत असतो। ओके, थँक्यू। सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या मार्गदर्शनाने सुरू झालेला हा कार्यक्रम आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते यांच्या मार्गदर्शनाखाली आजही तो 36 वर्ष अविरत सुरू आहे। आज आपण पाहतोय 5000 विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी मोफत वह्या वाटप करतोय। त्याचबरोबर लहान शिशूपासून तर अगदी ग्रॅज्युएटपर्यंत ते मुलांचं आपण या ठिकाणी त्यांना वह्या वाटप करतो। त्याचबरोबर 10वी ते 12वी उत्तीर्णीय चांगले गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं सत्कार समारंभ या ठिकाणी आपल्याला होत असतो आणि या शिवसेना शाखा जय भवानी नगर यांच्या माध्यमातून गेले 36 वर्ष हा उपक्रम सुरू आहे। त्यासाठी आज माननीय उपनेते आणि माजी आमदार रवींद्र फाटक साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत। सन्माननीय शिवसेनेचे सचिव राम रेपाले साहेब हे सुद्धा या ठिकाणी येऊन गेले। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशाने सुरू झालेला हा उपक्रम खरं तर आज महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा त्यांच्या जे कार्यक्रम आहेत ते सुरू ठेवण्यासाठी त्यांची खरोखर मुळाची साथ असते आणि तेही या कार्यक्रमाला आवर्जून त्या दिघे साहेबांनी सुरू केलेल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात। आजही ते येणार होते, पण मुंबईला MMRDची काही महत्त्वाची बैठक लागल्यामुळे त्यांना उशीर होतोय। लहान लहान मुलं आहेत, पाऊस आहे, म्हणून हा कार्यक्रम
सन्माननीय पाठक साहेब आणि राम रेपाळे साहेब यांच्या हस्ते आटपून घ्या म्हणून त्यांचा आदेश आला आणि त्याप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. आपण पाहतोय आज अलोट गर्दी या विद्यार्थ्यांची या ठिकाणी झालेली आहे. ओके.